एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी घेतली शरद पवारांची भेट पुण्यातील मोदी बाग येथील कार्यालयात विद्यार्थी शरद पवारांच्या भेटीसाठी। नवसाला पावणारा मारुती म्हणून ख्याती असलेल्या सांगली जवळील तुंगमधील मारुती मंदिरात हनुमान जयंतीचा उत्साह। बीडमध्ये हनुमानाची 41 फुटांची मूर्ती पाटोदा तालुक्यातील नायगाव मयूर अभयारण्य परिसरात हनुमान टेकडी जवळ आहे 41 फुटांची मूर्ती। राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणारी वडनेर भैरव यात्रेचे महाराष्ट्रभर स्थान। हिंदू मुस्लिम दोनही धर्मीय एकत्र पूजा करत यात्रेला सुरुवात। पैठण येथील खरतर खासदार डॉक्टर कल्याण काळेंची प्रमुख उपस्थिती एका कार्यक्रमाला पाहायला मिळालेली आहे। पैठण येथील पंचायत समिती व तहसील कार्यालयात आढावा बैठक संपन्न झाली आहे। शक्तीपीठ महामार्ग जमीन संपादन विरोधातील शेतकऱ्यांच्या हरकतीवर सुनावणी घ्या, शेतकरी कामगार पक्षाची मागणी। सांगलीत शेतकरी कर्जमाफीच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन। इस्लामपूर आणि शिराळामध्ये प्रहार संघटनेनं केलं टेंभा आंदोलन। निंबर्गी शिवारात एसटी बसला डंपरची धडक, धडकेत 5 प्रवासी जखमी तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील घटना। नागपूरमध्ये पतंजली उद्योग समूहाकडून संत्री प्रक्रिया प्रकल्पाला रोज 800 टन संत्र्यांची गरज, संत्री न मिळाल्यास योगासन करण्याची वेळ येऊ नये, नितीन गडकरी। जप्त वाहनांच्या पार्किंगबाबत धोरण आखा, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश। जप्त वाहनांमुळे सामान्य नागरिकांना त्रास तर उच्च न्यायालयाने नोंदवलं निरीक्षण। निंबर्गी शिवारात एसटी बसला डंपरची धडक, धडकेत 5 प्रवासी जखमी, दक्षिण सोलापूर तालुक्यातील घटना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।